नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। आज 27 सप्टेंबर 2025। आज आपल्या सुमन फार्ममध्ये काय काय कामं चालू आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे। हे आपलं प्लॉट नंबर 3 आहे। याच्यावर मल्चिंग पेपर टाकायचं काम चालू आहे। कॅमेरामनला मी सांगेल इकडे थोडा कॅमेरा दाखवा का कशा पद्धतीने काम सुरू आहे। आणि जमीन घट्ट झाल्यामुळे रोटर मारायला तर वेळ नाही आहे, कारण की माती निघत नाही, पण काही फावड्यांच्या साह्याने काम करायचा प्रयत्न करतोय। चांगले मजूर सुंदर कामं करतायत। झाडांची क्वालिटी तुम्ही पहा, पूर्ण ऑर्गॅनिक आहे। आणि मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं का जर माणसाने शोधलं तर नक्कीच यश मिळतं। याच अनुषंगाने आजची या झाडाची प्लॉट नंबर 3 ची तुम्हाला माहिती देतोय। इकडून हा जवळजवळ 5.5-6 एकराचा पट्टा आहे आपला। आणि तुम्ही मोसंबीची झाडांची क्वालिटी पहा पूर्ण। मी बोललो होतो का आपल्याला जर व्यवस्थित शोधलं तर चांगले नक्कीच झाडं चांगले मिळतील। आणि बाकीचा आपल्या प्लॉट नंबर 4 मध्ये आपण जे बायोरिच बनवलेला आहे, सध्या लाईनचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला हाताने ड्रिंचिंग करावं लागतंय। मी तुम्हाला त्या प्लॉटलाही नेतो, तुम्हालाही दाखवतो तिकडे। चला तुम्ही माझ्यासोबत। या साईडच्या शेतामध्ये प्लॉट नंबर 4 ला आपलं कामच चालू आहे। मी तुम्हाला पहिले स्लरी दाखवतो। कॅमेरामनला सांगेल थोडंसं इकडे दाखवा कसं काम चालू आहे म्हणून। आणि खूप सुंदर मोसंबी आहे। आपण रासायनिक काहीच देणार नाही त्याच्यामध्ये। रासायनिकचा लोकांनाही खाऊ घालायचं नाही आहे आणि आपल्यालाही स्वतः खायचं नाही आहे। स्प्रे चालू आहेत। हा प्लॉट नंबर 4 पण तुम्हाला दाखवतो आज काय कामं चालू आहे। आणि या इकडे माझ्यासोबत 10-12x4 ची लागवड आहे हाय डेन्सिटीची। जवळजवळ 15 एकर आपली ही जमीन आहे। 15 एकरामध्ये आपण जवळजवळ 14,000 प्लांट म्हणजे एकरी 900 झाडं आपले बसलेले आहेत। मी इकडे तुम्हाला हा ड्रम दाखवतो। त्या ड्रममध्ये जवळ आणायला सांगेल मी कॅमेराला। त्या ड्रममध्ये आपण 200 लिटरच्या ड्रमला 2 लिटर गोमूत्र, 2 किलो गुळ आणि बायोरिच या पद्धतीने हे कल्चर बनवलेलं आहे। आणि पहा आता हे एकदम याच्यामध्ये हे जे शेणखत आहे, शेण आपण म्हणून गावरान गाईचं शेण, या बॅगमध्ये बांधून साडींमध्ये बांधून म्हणजे जेणेकरून घाण नाही व्हायला पाहिजे बा, हे तयार केलेलं आहे। या आता तुम्हाला 4 नंबर प्लॉटमध्ये खाली घेऊन जातो मी। थोडंसं इकडे अति पावसाने हे थोडं माझं शेत बांधाचं फुटून गेलं, 2दा फुटलं। आता पाऊस बंद झाल्यावर हे काम पूर्ण तयार करायचं आहे, कारण की या साईडने पूर्ण माती 2दा येऊन गेली। बरेचसे झाडं वाहिले, पण यावेळेस आता थोडंसं कमी आहे। हा पहा पूर्ण लोट फिरलेला आहे वापस। आणि या झाडांना आता हे पाहे ड्रिंचिंगने पूर्ण हे जे आपण कल्चर बनवलेलं आहे ऑर्गॅनिक, हे याला ड्रिंच करतोय, कारण की लाईट नाही आहे। लाईट आता 1-2 दिवसात येईल। बरेचसे पोल पडलेले आहेत। मग म्हटलं आता थोडं मजूर जरी लागतील तरी काय हरकत नाही, पण झाडांना वाचवणं मेन उद्दिष्ट आहे। या ताई आहेत, सर्व ताई मिळून सर्व झाडांना एक एक ग्लास म्हणजे 200-250 ml या पद्धतीने आपण झाडांना ड्रिंच करतोय। आता तुम्हीच पहा का बेड केल्यामुळे आता इथं फुटल्यामुळे बरेचसे बेड कमी झाले, पण जर हे बेड नसते तर हे झाडं वाचले असते का? तुम्हीच कॉमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा। या पुढचे तो तुम्हाला दाखवतो म्हणजे केवढे इतका पाण्याचा लोट आला, असं वाटतंय का जशी जमीनदोस्त झाले, पण तसं नाही। समोरच्यांच्या शेतातून पाणी वाहून इथपर्यंत जमा झालं। गाळ असेल हा येऊन गेला। 2-2.25 फूट उंच, 2.5 फूट म्हटलं तरी चालेल, एवढे मोठे बेड बनवलेले होते। आता तुम्ही तिकडे पाहिलंच पूर्ण माती येऊन गेली, पण हे जर बेड नसते तर मला नाही वाटत का माझे झाडं वाचले असते। तुम्ही नक्कीच मला कॉमेंट्सवर सांगा आणि मला सजेस्ट करा। जर मी काही चुकत असेल तर नक्कीच कळवा, जेणेकरून मी अजून सुधारणा करू शकतो। तुम्ही असं बनवायचं आहे का 2 ते 2.25 वर्षामध्ये
याला आपल्याला फळ यायलाच पाहिजे, या पद्धतीनेच त्याच्या मागे लागलेलो आहे आपण. अजून तुम्हाला वेळोवेळी माहिती देतच राहील. हे क्षेत्र तुम्हाला मी नेक्स्ट पूर्ण शेताला आपण तार कंपाऊंड करून घेतलं. तार कंपाऊंड म्हणजे कोंबडा जाळी म्हणतो, ती पूर्ण लावून घेतली. कारण की म्हणजे जंगली जनावरांचा खूप त्रास असतो आणि त्रास वाचवण्यासाठी आपल्याला पहिलेच काहीतरी व्यवस्था करून ठेवावं लागेल, नाही तर आपल्या शेतांमध्ये येणारं फळ हे जंगली जनावर येऊ देणार नाहीत. वरच्या साईडलाही तुम्हाला दाखवतो का आता स्प्रे चालू आहे प्लॉट नंबर 3 ला. आणि व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्ही मला सजेस्ट करा, मी जर चुकत असेल, आणि माणूस आहे तर चुकणारच आहे, नो डाऊट, पण चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेल काय कोणत्या पद्धतीने कामं होत आहेत शेतांमध्ये. आणि या हिशोबानेच पूर्ण तुम्हाला व्हिडिओ मी पोस्ट करत जाईल. आणि तुम्हाला का होतं आता इथं पूर्ण ऑर्गॅनिक स्प्रे आहे. 2 दिवसामध्ये पूर्ण आता हे 6 एकरचं टरबूज लागवड करायची आहे, तोपर्यंत लाईन पण येऊन जाईल. पाऊस आता जायला पाहिजे, खूप नुकसान होत आहे शेतकऱ्याचं. त्या मानाने आमच्या परिसरामध्ये बरंचसं नुकसान कमी झालं, पण मका कपाशी हे शेतकऱ्यांचं तो भरपूर नुकसान झालं. आता आपण पाहू काय काय करता येईल आपल्याला. आणि मी सांगेल कॅमेरामॅनला का झाडांची क्वालिटी थोडीशी शूट करून दाखवा त्यांना. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही ना काही तुमच्याकडनं का होईना मला सजेस्ट करा. धन्यवाद.